नमस्कार मंडळी, बऱ्याच जणाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामध्ये काय फरक आहे, यामध्ये कोणतं वापरलं पाहिजे आणि कोणतं जास्त फायदेशीर आहे हे माहीत नसतं। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामध्ये कोणतं कार्ड चांगलं आहे। आता सर्वप्रथम पाहूयात आपण डेबिट कार्ड म्हणजे काय। सर्वप्रथम डेबिट कार्ड म्हणजे हे कार्ड थेट तुमच्या अकाउंटशी जोडलेलं असतं। म्हणजेच जर तुमच्या अकाउंटवरती 10,000 रुपये ठेवलेले असतील आणि ती तुमच्या बँकेमध्ये ठेव असेल तर तुम्ही फक्त त्याच मर्यादामध्ये व्यवहार करू शकता। पैसे तुमच्या बँक अकाउंटमधून डायरेक्टली कट होतात। आता ह्या डेबिट कार्डचे फायदे काय आहेत पाहूयात। तर याच्यावरती कोणतंही व्याज लागत नाही, तसेच फक्त खात्यात जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे तुम्हाला खर्च करता येतात। जर तुमच्या अकाउंटला 10,000 असतील तर फक्त तुम्हाला 10,000 रुपयेच खर्च करता येणार आहेत आणि याचा व्यवहार जो आहे तो सहज आणि सुरक्षित व्यवहार असतो। आता याचे तोटे पाहूयात। तर सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला खूप मोठी खरेदी करता येत नाही। याला काहीतरी एक ट्रान्झॅक्शन लिमिट असते, जसं की 2 लाख 3 लाखापर्यंत तुम्ही करू शकता। आणि जर तुमचं लोन असेल किंवा थकबाकी असेल आणि तुमचा सिबिल खराब असेल तर यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर हा जास्त वाढवता येत नाही। आता दुसरं पाहूयात आपण क्रेडिट कार्ड म्हणजे काय। तर क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं लोन कार्ड म्हणू शकता। जर तुमच्या बँकेत पैसे नसतील आणि तरीही तुम्ही पैसे काढू शकता। बँक तुम्हाला एक ठराविक लिमिट देते, जसं की 2.5 लाख 3 लाख 5 लाखापर्यंत क्रेडिट लिमिट देऊ शकतात। तुम्ही त्या लिमिटनुसार खरेदी करू शकता। मात्र तुम्हाला दिलेल्या वेळेत परतफेड करणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याच्यावरती व्याज लागू शकतं। आता आपण क्रेडिट कार्डचे फायदे पाहूयात। तर याचा फायदा सर्वात प्रथम म्हणजे त्वरित तुम्हाला लगेच पैसे उपलब्ध होतात। जर तुमच्या अकाउंटला पैसे नसतील तरीही तुम्ही पैसे काढू शकता। आणि जर तुमचा लोन मुळे सिबिल खराब असेल तर तुम्ही याचा क्रेडिट कोड हे क्रेडिट वापरून वाढवू शकता। नंतर यावर तुम्हाला अनेक ऑफर्स असतात, कॅशबॅक असतात किंवा रिवॉर्ड्स पॉइंट मिळतात, ज्याच्यामुळे तुमच्या अकाउंटवरती तुमची बचत होते। आता तोटे पाहूयात। जर तुम्ही वेळेवर हप्ता नाही भरला, हप्त्याचे पैसे नाही भरले तर तुम्हाला याच्यावरती व्याजदर सुद्धा लागू शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुमचा फालतू खर्च हा वाढतो आणि अनावश्यक जो खर्च आहे तो जास्त होऊ शकतो। आता यामध्ये कोणतं कार्ड वापरावं आणि का वापरावं आपण हे पाहूया। जर डेबिट कार्ड तुम्हाला वापरायचं असेल तर रोजचा तुमचा जो खर्च असेल आणि बजेटनुसार जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर हे कार्ड तुमच्यासाठी खूप उत्तम आहे। क्रेडिट कार्ड, आता क्रेडिट कार्ड तुम्हाला जर खूप मोठी खरेदी करायची असेल, तुम्हाला त्याच्यावरती सेव्हिंग करायची असेल, तुम्हाला क्रेडिट स्कोर जर सुधारायचा असेल तर तुम्हाला हे कार्ड खूप फायद्याचं आहे। आणि ह्या कार्डपासून समजा तुम्ही पेट्रोल पंपावरती पैसे मारले, मॉलवरती पैसे मारले तर याच्यावरती कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट मिळतात। त्याच्यामुळे हे कार्ड तुम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे। पण लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड वापरताना जबाबदारीने वागा, नाहीतर आर्थिक अडचणी येऊ शकतात, जसं की तुम्हाला त्याच्यावरती व्याज लागू शकतं। तर मंडळी, ही आहे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मधला मेन फरक। तर तुम्हाला यामध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणतं कार्ड चांगलं आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।